अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील अनेक वर्षापासून रखडलेला इतवारा बाजार ते वलगाव रोड येथे जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आलाय। माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राव बहादूर पाटील, कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी व उपअभियंता तुषार काळे यांच्या समवेत आज दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी उड्डाणपुलाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे व उपस्थित अधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामाची व अपेक्षित कालावधीची संपूर्ण माहिती दिली आहे। या प्रसंगी अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे हाजी नाझीर खान बीके, गुड्डू हमीद, सादिक शाह, अब्दुल रफीक, अफजल चौधरी, नसीम खान पप्पू, निसार खान जेके, जावेद साबिर, अब्दुल अजीम, इसरान आलम, सोनू शहा, अक्रम अली, अब्दुल तालिब, डॉक्टर नावेद पटेल, हुसेन खान इतर पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर सुनील देशमुख हे आमदार असताना त्यांनी अमरावती शहराच्या पश्चिम भागाला पूर्व भागाशी जोडणाऱ्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलासाठी शासन व केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवून सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती। मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात या पुलाचे काम पूर्णपणे थांबविण्यात आले आहे। विधानसभा सदस्यांकडून याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आणि त्यांना कोणताही रस नसल्यामुळे हे महत्त्वाचे काम अनेक वर्षापासून रखडले गेले। यामुळे अमरावती शहरातील पश्चिम भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। इतवारा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून दैनंदिन जीवन व व्यावसायिक कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे। नागरिकांना होणारा प्रचंड त्रास लक्षात घेऊन माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सार्वजनिक जनहित याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने वारंवार शासनाला कठोर निर्देश दिले होते। यानुसार शासनाने 31 डिसेंबर पूर्वी हा उड्डाणपूल पूर्ण करण्याचे शपथपत्र दाखल केले होते। तरीही काम अपूर्ण राहिल्याने डॉक्टर देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। आजच्या पाहणीत पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले। मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या कालावधीत हे काम पूर्ण होणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे। काँग्रेस शिष्टमंडळाने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाणीव करून दिली, त्यावर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर व तातडीने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। डॉक्टर सुनील देशमुख यांनी हा पूल केवळ एक बांधकाम नसून अमरावती शहराच्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे। पश्चिम क्षेत्रातील लाखो नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी हे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत। विरोधी पक्षनेते विलास इंगोले व शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत यांनी ही कामाला गती देण्याची मागणी केली आहे व नागरिकांच्या त्रासाकडे लक्ष वेधलंय। आजच्या या पाहणीमुळे रखडलेल्या या महत्त्वाच्या कामाला निश्चितच गती मिळेल आणि लवकरात लवकर उड्डाणपूल पूर्ण होऊन शहरातील पश्चिम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलाय।